सापडेल सापडेल। हे बघा, आजपर्यंत आपण कुणाचंही कधीही वाईट चिंतलेलं नाही, वाईट केलेलं नाही। मग आपलं कसं कोण वाईट करेल? वाडवडिलांची पुण्याई आपल्या पाठीशी। आता सगळं काही आपण ह्याच्यावरच सोपवूया। आजपर्यंत आपण ह्यालाच तर साक्षी ठेवून जगत आलो, वागत आलो। आता आपली लाज ही हाच राख। तुम्ही अजिबात काळजी करू नका। अक्षय नक्की घरी येईल मुहूर्ताच्या आधी। वाह, काय मस्त वास येतोय पोह्यांचा। आई कुठे आहेत? आई, आई लवकर या। काय ग आई, हे बघा येल्लो व्हाईट, काय मस्त कॉम्बिनेशन दिसतंय ना पोह्यांचं। भाग्यश्री, तू हे मुद्दाम ठरवून करतेस का ग की पुढच्याला तुला कोणीच कुठलंच काम सांगू नये का? मुळातच नाही कळत तुला? काय घरात परिस्थिती काय आहे, कोण खाणार आहे हे? माई रात्रीपासून उपाशी आहेत माहितीये ना तुला। मग आई आता काय करू या पोह्यांचं? हे घे, माझ्या खोलीत नेऊन ठेव। तुम्ही खाणार आहात पोहे? नाही, माशा हकलवत बसणार आहे मी तिकडे। भाग्यश्री, अक्षय पळाल्याचं कळल्यापासून दुप्पट भूक लागली आहे मला। ठेव। हो, बाबा हॅलो हॅलो, हा नमस्कार, मी निरंजन प्रभुणे बोलतोय। हा हा, नमस्कार नमस्कार, बोला ना। काय नाही, झाली का तयारी? म्हणजे निघायची काय? तुमच्या आधी आम्हाला पोचायला हवं ना तिथे तुमच्या स्वागतासाठी। नाही नाही, हो असं काही नाहीये। होत आहेत तयार सगळी, आणि लग्न म्हटल्यानंतर जरा धावपळ होतेच ना। पोचतो आम्ही 15-20 मिनिटांमध्ये, कार्यालयावर पोचतो आम्ही। हो ना, आम्ही पण पोचतो एक 10-15 मिनिटात। काय अमृता तयार होते ना? अक्षयची तयारी झाली का? हो, अक्षय सुद्धा तयार होतोच आहे। येऊ आम्ही थोड्या वेळात। होऊ द्या होऊ द्या तयारी। बरं, ठेवतो। हो हो। काय ना भाऊजी, आपण घरातले सगळेच संस्कारांचे रोज डोस पितो, बहुतेक त्याचाच रिझल्ट असावा हा, नाही? वहिनी, सिच्युएशन प्रमाणे माणसाला वागावं लागतं। आणि अनंता गेलाय ना अक्षयला शोधायला, मला खात्री आहे मुहूर्तापूर्वी तो अक्षयला नक्की शोधून काढेल आणि हे लग्न होईलच। बाबा बाबा, अहो कालपासून ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं ना। अक्षय खूप दबून वागतोय हो।
आपल्या स्वतःच्या मनातलं बोलायची इतकी का भीती? सगळ्यांचा स्वभाव तुझ्यासारखा नसतो अमृत. कधी कधी इमोशनल प्रेशर इतकं असतं की नाही बोलू शकत माणूस. असे पण आपलं तसं नाहीये ना बाबा. तुम्ही फोन करा घाटग्यांना, त्यांना आपण सगळं खरं सांगून टाकूया. त्याला जमत नाही जाऊ द्या, आपण करूया प्लीज. फोनवर ही गोष्ट सांगायची? नाहीतर मग काय, आपण प्रत्यक्ष जाऊया का त्यांच्या घरी? अगं आता 10-15 मिनिटात ते कार्यालयात पोहोचतील. हो मग आता काय? मी आहे ना, तू का काळजी करतेस? हे बघ, आपण पण कार्यालयात पोहोचू. बाबा अक्षय समोर सगळा सोक्षमोक्ष लावून टाकू ना. हे बघ, अख्खं जग तुझ्या विरोधात गेलं ना तरी हा बाबा तुझ्या मनासारखंच करणार. मी आहे तुझ्या पाठीशी. मी आत्ता दादाशी बोलून येतो. थांब. हो काय हे, तुम्ही अजून याच कपड्यात? कपडे बदला, मी पलंगावर काढून ठेवले. वेळेवर पोचायला हवा कार्यालयात. उगाच त्यांच्या समोर शोभा नको आपली. मला हिला तयार कर. अहो जा ना, काय चाललंय तुमचं? अगं तू कुठे चाललीस? हं इकडे. अमृता, अगं तयार नाही का व्हायचं तुला? हं आजच्या दिवसच माझी भुणभुण. हं उद्यापासून काय तुझं तुलाच आवरावं लागणार आहे ना. छान तयार करणार आहे बघ मी तुला. बस. मुहूर्ताची वेळ जवळ येत आली, अजून अनंताचा पत्ता नाही आणि अक्षय सुद्धा आलेला नाही. समजा मुहूर्तापर्यंत नाहीच सापडला अक्षय तर काय करायचं हो भाऊजी? नाही खूप काळजी वाटते. अगं अशा वेळेला प्रभूने ना काहीतरी सांगावं लागेल ना. घरच्यांना काय सांगायचं, बाहेरच्या लोकांना काय सांगायचं, सेम सांगायला लागतं. नाही तर हे बघा खूप तारांबळ उडते हो अशा वेळेला लोकांची, नाही का? त्याचाच विचार आपण करायला पाहिजे. तेच आपली घराण्याचं ब्रीद वाक्य आहे, परंपरा विश्वास. त्याच्यावर झाकोळ्याला लागला की तगमग होते ना जीवाची. भाऊजी थँक्यू सो मच. नाही ते मी बघतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हॅलो, थँक्स वन सेकंड. अक्षय सापडला. आई, आता आपल्याला अण्णा आणि माईंना सांगायला हवं ना की भाऊजी सापडलेत म्हणून. लगेच का ते? जा त्यांनाच पहिलं सांगा. जा 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 जा. वा वा, किती आनंदाची बातमी. वा, हो की नाही? वा. तू नको काळजी करूस. अक्षय येईल नक्की परत. देवावर विश्वास आहे की नाही आपला, तो आपलं काहीही वाईट करणार नाही. आणि तुम्ही सुद्धा जरा शांत व्हा. नक्कीच काहीतरी चांगली बातमी येईल, माझा विश्वास आहे. माई, अण्णा. अनंता, काय झालं? सापडला का अक्षय? बोल लवकर, काय झालंय? हो माई, अक्षय सापडला. बरं झालं रे बाबा. बघ, मी तुला सांगितलं होतं ना, अक्षय सुखरूप यांना सांग मला ती. हो माई, सुखरूप. कुठे सापडला? जयश्री. 4 माणसं सोबत घे. तो जिथे कुठे असेल तिथून त्याला उचलून आण. यायला तयार नसेल तर मुसक्या बांधून त्याला इथे आण. कुठल्याही परिस्थितीत तो मुहूर्ताच्या आधी इथे. अण्णा, अण्णा. अहो, पळ. बसा बघू आधी तुम्ही. बसा तुम्ही आधी. शांत व्हा. अक्षय सापडलाय की नाही आता? कुलदेवता आहे ना आपल्या पाठीशी, सगळं काही व्यवस्थित होईल. मी पाणी आणू का पटकन? शांत व्हा. अनंता, कोणालाही बरोबर घेऊन जायची गरज नाहीये. मृदूला येईल तुझ्या बरोबर. नाही अहो. आणि तुझी जबाबदारी आहे अक्षयला सुखरूप इकडे परत आणायची. ही जबाबदारी तुझी आहे. मला काहीही ऐकायचं नाही. मुहूर्ताच्या आधी अक्षय हॉलवर पोचला पाहिजे. मृदूला, माझी तुझ्याकडून खूप अपेक्षा आहे.
आणि तू समजावून त्याला घेऊन येतेस ताबडतोब. अनंता जा, हिला घेऊन जा आणि बाकीच्या सगळ्यांना सांग हॉलवरती रवाना व्हायला. कळलं? चल 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 पटकन, आपल्याकडे वेळ नाहीये. चल का. काळजी करू नका. अगं बाई, गजऱ्याची पिशवी कोणी उचलली? इथे तर ठेवली होती. वहिनी, अहो मधुरा वहिनी. काय हो, काय झालं? गजऱ्याची पिशवी. गजऱ्याची पिशवी ना बेबी वंस घेऊन गेले. तुम्ही असं करा, याच्यात करा दिवाय, सांभाळून न्या. जबाबदार व्यक्तीकडे दिलेलं बरं म्हणून तुमच्याकडे. हो हो, पण अमृता कुठे आहे? अमृता नाही येते. तीही आपल्या बरोबरच येणार आहे ना गाडीतून? बेबी वाट बघते खाली. अमृता, सासरी निघालीस? अगं एवढीशी होतीस, सतत माझ्या खुशीत असायची आणि आता इतकी मोठी झालीस की सासरी निघालीस. स्वप्नच वाटतंय ग मला. स्वप्न नाही मधुरा, स्वप्न नाही, सत्य हे स्वप्न इतकंच सुंदर आहे आपल्या अमुच्या बाबतीत. आणि मला विचारशील तर माझ्या जन्मभराच्या सगळ्या कष्टांचं सार्थक केलं. दादा तू बस बस बस. हो बसतो बसतो. बरं वाटत नाहीये का? मी पाणी आणते. अगं नको नको थांब. हा निरंजन देईल की पाणी आणून. अमृता ये ये बेटा ये. बस 2 मिनिटं. बरं, आता तुम्ही सगळे कार्यालयाकडे रवाना व्हा. हा, ती बेबी खोळंबली आहे खाली. बरं, बेबी आणि बाकीच्या एका गाडीतनं जा, जी गाडी आम्हाला घ्यायला परत येईल. आणि अमृता, प्रीती आणि मधुरा, तुम्ही अमृतासाठी खास जी गाडी ठेवलेली तिच्यातनं जा. हा अमृता, बघ तुझ्यासाठी किती खास गाडी सजवली मी फुलांनी. अगं तुझा जन्मदाता बाप जरी नसलो ना तरी या दोघांपेक्षा तुझ्यावर जास्त माया केली हो मी. अगं या जगात माझं दुसरं आहेच कोण? जे काही सगळं आहे ते ह्या दोघांसाठी आणि तुझ्यासाठी. काका प्लीज. नाही नाही, आनंदाची हसव आहेत ही. हो, पण पोरी माझ्या जन्मभराच्या कष्टांचं सार्थक केलंस. नाही, आमच्या वाट्याला आले कष्ट आणि आम्ही ते केले सुद्धा आनंदाने. कशासाठी? तुमच्या सुखासाठी. पण त्या सुखाचं आज गुलाब पाणी शिंपडलंस हो माझ्या. अजून काय हवंय मला? काय हवंय?
अरे मी मी इकडे बोलत काय बसलोय? चला चला तुम्ही निघा, कार्यालयाकडे रवाना व्हा. अगं तुझा तो राजकुमार तिकडे खोळंबलाय हॉलवर. चला निघा 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 निघा. अमृता, काकांच्या पाया पड, आशीर्वाद घे त्यांचे. सुखी हो पोरी. अरे निरंजन, अरे मला पाणी देतोस ना? अमृता, तुम्ही पुढे व्हा, आम्ही येतोच. हा निघा आम्ही येतो. आम्ही येतो, तुम्ही सावकाशला व्यवस्थित या. चल दादा, क्षणभर शांत बस. हा तू दिवसभर काही खाल्लं सुद्धा नाहीयेस. थांब थांब, नाही मी घेऊन येतो काहीतरी. थांब. दादा, लाडू खा म्हणजे बरं वाटेल. हा दादा, ए दादा काय झालं? दादा दादा उठा. दादा काय होतं तुला? दादा ए दादा, तेव्हा हॅलो डॉक्टर, मी निरंजन प्रभुडे बोलतोय. नाही अहो, इकडे एक जरा इमर्जन्सी होत बोले. अहो दादाने मला पाणी आणायला सांगितलं. मी पाणी आणायला गेलो आणि येऊन बघतो तर दादा जमिनीवर पडला होता खाली. प्लीज प्लीज तुम्ही लवकर या ना. हा थँक्यू डॉक्टर, थँक्यू. ए दादा दादा उठ ना. दादा दादा उठ ना. हिचं काहीच अपडेट नाहीये. तिने काही पोस्ट पण केलेलं नाहीये यार. कुठे कुठे टॅग पण नाही केलं कोणाला. आणि ती तुला ऑनलाईन दिसली का? नाही ना यार. मग आता शोधायचं कुठे यार तिला? कुठे गायब झाली यार? तिला काही झालं नसेल ना रे? तू काय वेडा आहेस का? नाही ते डॅडी त्यांनी मारझोड नसेल ना केली? तो माणूस तुला, टू बी ऑनेस्ट, शक्यता नाकारता येत नाही यार. नाही म्हणजे बघ ना, कियारा अशी गप्प बसणाऱ्यातली नाहीये. तिने काही ना काहीतरी करून आपल्याबरोबर कम्युनिकेट करण्याचा नक्की प्रयत्न केला असता. 100%. हो ना. शोधायचं कुठे तिला? सोल्युशन काय याच्यावरचं? कुठे कसं तिचा कसा पत्ता काढू मी? मला काही कळत नाहीये यार. कियारा, तिला माहिती होतं आपण इकडे येणार आहोत म्हणून. प्लॅन बी मी बघतो. अक्षय थांब थांब, तू तिकडे जायचं नाहीस. मी दार उघडून बघतो. तिचे डॅडी असू शकतात. मी बघतो, तू थांब. काय हे अक्षय? एक मिनिट दादा.
मी कुठे येणार नाहीये, आधीच सांगून ठेवतो. हा, मला लग्न नाही करायचंय. हे मी लग्न करीन फक्त कियाराशी करीन, हे लक्षात ठेवतो. तो मला फोर्स करू नकोस, मी येणार नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तू आणलीस माणसं वगैरे मला उचलायला, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. कारण मी यावेळेस ऐकून घेणार नाही. तो मला फोर्स करू नकोस, कारण मी असं निघणार नाही तुझ्या बरोबर बाहेर. हा, प्लीज. अरे वेड्या, जोर जबरदस्ती, माणसं, हाणामारी असं काहीच होणार नाहीये. काकू, आई, चल. एक मिनिटही नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय मी. अक्की, प्लीज डोंट लीव मी यार. तू घे शोध कियाराचा, पण त्याला डेडलाईन नाहीये. आपल्या लग्नाचा मुहूर्त उद्या आहे, उद्या. आपल्याला नको असलेल्या लग्नाचा. कळतंय का तुला? आता एकही मिनिट घालवू नकोस. घरी जा आणि सगळं स्पष्टपणे सांग. उद्याचं लग्न होणार नाही हे तू स्वतः माझ्या बाबांना फोन करून सांगणारस. कळलं? स्वतंत्रपणे आयुष्य जगता आलं पाहिजे रे. आमचे हट्ट, आमची मतं तुझ्यावर लादण्याचा कधीही माझ्या मनात विचार आला नाही. जेव्हा आपण निर्णय घेत असतो ना, तेव्हा त्या निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे आपली असते. त्यामुळे तो निर्णय घेताना आपण सगळ्या बाजूंनी विचार करून मगच घेतो. बाळा, कियारा सून म्हणून मला नक्कीच आवडली असते. दादा, अजिबात काळजी करायची नाही कसली. ती काळजी यांच्यावर सोपवा. काळजी न करून कसं चालेल? आमच्या आमूचं लग्न आहे आता 2 तासांनी. मला जायलाच हवं. अहो जा की, जरूर जा. तुम्हाला काही झालेलं नाहीये. फर्स्ट क्लास आहे तुमची तब्येत एकदम. एक्झर्शनचा हा परिणाम आहे, बाकी काही नाही. काळजी घ्या. तसंही वय झालंय तुमचं, त्यामुळे ह्या वयात दगदग करू नये. ठीक आहे? काळजी घ्या. प्रभूने त्यातली एक गोळी आता ताबडतोब द्या. बघ. येतो.
डॉक्टर काही झालेलं नाही, नॉर्मल आहे तब्येत त्यांची, बीपी हाय झालंय फक्त. पण मिस्टर प्रभुणे, त्यांना कसला तरी मानसिक धक्का निश्चित बसलाय. कारण ज्या तऱ्हेने ते सुन्नून पडले होते, आय गेस तुम्हाला त्याची कल्पना असेलच. तेवढी काळजी घ्या, बाकी सगळं ओके. ठीक आहे, येऊ मी. येस, थँक्यू. निरंजन. हा, अरे काय म्हणाले डॉक्टर? काय नाही दादा, ते असंच म्हणजे मला मानसिक धक्का बसलाय असं म्हणत होते ना दादा. अरे निरंजन, तू स्वतः माझा धाकटा भाऊ, पण मी तुला भावासारखा नाही तर स्वतःच्या मुलासारखा लहानाचा मोठा केला. तुमचा सुखाचा संसार पाहून स्वतःचा संसार नाही झाला याचं दुःख मला कधीही वाटलं नाही. तर तू स्वतःच्या मुलीचं लग्न मोडायला निघाला आज म्हटल्यावर मला धक्का नाही का रे बसणार? काल ऐकले मी तुमचं बोलणं. कोणत्याही परिस्थितीत अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पडू देणार नाही असं म्हणालास तू अमृताला. अरे तिथेच कळ आली माझ्या छातीत. रात्रभर तळमळत होतो मी. दादा दादा, रे मला काय म्हणायचं ते निदान ऐकून तरी घे ना. हे बघ, अमृताचं आयुष्य तिने तिच्या पद्धतीने जगावं असं तुला सुद्धा वाटतंय ना दादा, म्हणून त्यासाठी तिचं लग्न मोडायचं. अरे तिचं पोरवय आहे, पण तुला काही समजतं की नाही निरंजन? आणि ज्यासाठी तुम्ही हे सगळं करताय तो कोर्स लग्न झाल्यानंतर करता येणार नाही का? अरे रत्नांच्या भांडारावर नेऊन बसवलंय ना तिला मी. अरे त्या विषयाचं विद्यापीठ आहे घरात. तिनं त्यांच्या दुकानात जाऊन तमाशा केला होता, तरी सुद्धा चतुराईने मी हे सगळं जुळवून आणलं. कशासाठी? तिच्या सुखासाठी ना. आणि काय रे निरंजन, अमृता काय फक्त तुझी आणि मधुराचीच लेक आहे? माझ्या मायेचा तिच्यावर काहीही अधिकार नाही काय? अक्षय, तुझ्यासाठी जे काही करणं शक्य होतं ना तेवढं सगळं केलंय रे मी. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते बाळा, आणि ती वेळच तुझ्या आयुष्यात आता निघून गेली. खूप उशीर झालाय रे. हे बघ, आत्ता जरी कियारा इथे असते ना तरी मी तुमच्या दोघांच्या पाठीशी उभी राहिली असते, तुझी ढाल बनून. पण आता मी तुला मुदत अजून वाढवून नाही देऊ शकत. तू माझ्यासाठी जेवढा महत्वाचा आहेस तेवढेच खर्चही महत्वाचे आहेत ना. तुझी घुसमट मला कळतीये बाळा, पण मी त्यांची प्रतिष्ठा नाही ना पणाला लावू शकत. आई पण हे बघ, मला सगळं मान्य आहे, पण ही वेळ चर्चा करण्याची किंवा नवीन पर्याय शोधण्याची नाहीये. आता आपण फक्त कृती करू शकतो, आणि तुला माझ्या बरोबर यावं लागेल. आई, मी तुझ्यासाठी कुठे यायला तयार आहे.
कुठेही ये, पण प्लीज मला हे लग्न वगैरे नको ना, नको अडकवू ना मला प्लीज. माझ्याकडून नाही होणार ते, खरंच नाही होणार. मी कियाराशिवाय नाही राहू शकत, तुला माहिती आहे ना. काहीतरी कर ना, हे लग्न नको ना प्लीज. मला सगळं कळतंय रे अक्षय, तुझा त्रासही दिसतोय मला. आपल्या मुलाला होणारा त्रास असं उघड्या डोळ्यांनी बघत राहणं कुठल्या आईला आवडेल रे. पण बाळा, आता आपण नाही काही करू शकत होतो. ही तुझी घुसमट, तुझा त्रास आपण नक्की संपवू शकतो अक्षय. कशी? दोन मार्ग आहेत आपल्याकडे, पण निवड तुलाच करावी लागेल. अरे तिच्या जन्माच्या वेळी सिझेरियनला पैसे कमी पडत होते, त्यावेळी माझ्या साहेबाच्या पार्टीमध्ये नोकरासारखा राबलोय मी. तिने सायकलसाठी हट्ट केला होता लहानपणी, तेव्हा रात्री रिक्षा चालवून पैसे गोळा केलेत मी. तुझी नोकरी सुटली होती तेव्हाची गोष्ट सांगतोय मी. तुझं माझं कधीच नव्हतं रे आपल्यात निरंजन. एक घास दोघांनी वाटून घाललाय आपण. बेबीच्या लग्नाच्या वेळी वरदक्षिणा द्यावी लागली होती, किती? 80,000 रुपये. त्यावेळेचे 80,000 म्हणजे आत्ताचे 8 लाख रुपये. त्याच वर्षी ग्रॅज्युएशन आलं होतं तुझं, पण तुला कधी फीची अडचण आली? रक्ताचं पाणी केलं रे तुमच्यासाठी. मला संसार नाही, मुलं बाळ नाहीत हा विचार सुद्धा कधी मनात आणला नाही. म्हटलं अमृताच आपली लेक. पण आज हरलो. कळून चुकलं रे मला निरंजन, कळून चुकलं. या जगात माझं कोणी नाही. अमृता माझी नाही, तू माझा नाही, एकटा आहे मी, एकटा. अरे पण मीच वेडा आहे. तुमच्या सुखात मी माझं सुख शोधत राहिलो. गाण्याला जुंपलेल्या बैलासारखा फिरत राहिलो. सगळ्यांचं सगळं करत राहिलो. अरे मनोहरा, वाटलं होतं सगळं तुझंच आहे, पण नाही रे, नाही. तू एकटा होतास आणि एकटाच राहणार आहे. तुझे उमेदीचे दिवस तर सरूनच गेले आहेत रे, पण अमृतासाठी पाहिलेलं स्वप्नही आता. नको रे निरंजन, नको. असा वेडेपणा नको करूस. अरे घाडग्यांसारख्या प्रतिष्ठित घराण्याशी जुळलेली सोयरी जर तू अशी मोडली, आणि ती सुद्धा लग्नाच्या दिवशी, तर अमृताच्या आयुष्यावर कायमचा डाग राहील रे. नको करूस असं. तिला पुन्हा इतकं चांगलं स्थळ कधीच मिळणार नाही रे. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेव निरंजन, गाठीला पैसे कमी असले ना तरी आपल्याला अब्रू आहे. घाडग्यांची अब्रू इतकीच महत्वाची आहे ती आपल्यासाठी. आणि ती जर का धुळीला मिळाली ना तर तिथेच हाय खाऊन मरेन मी. निरंजन, नको रे माझ्या अमृताचं लग्न मोडूस.
तिचं सगळं चूक घाडग्यांच्याकडेच लिहिलेलं आहे. माझं काही होऊ दे, माझं काही होऊ दे निरंजन, पण अमृताचं सगळं सोन्यासारखंच व्हायला पाहिजे निरंजन. हो, हवं तर हात जोडतो रे निरंजन, तुझ्या समोर हात जोडतो निरंजन. मागचं सगळं विसरून जायचं, लग्नाला तयार व्हायचं आणि नव्या आयुष्याला सुरुवात करायची. शक्यच नाहीये मला. मग मला संपवायचं. मला मान्य आहे तुझा जीव माझ्यात अडकलाय, पण तू घरच्यांना तर लांब ठेवू शकतोस ना. घरचे आणि तू त्यांच्यातला एकमेव दुवा आहे रे. मीच जर का निघून गेले ना तर तुमच्या सगळ्यांचेच मार्ग मोकळे होतील. हा एकमेव पर्याय आपल्याकडे. शांत हो बाळा. आई ग दादा, घे गोळी घे, बरं वाटेल तुला. अरे कुणाचा फोन आहे रे? कुणाचा नाही दादा. चल आपल्याला निघायला हवं. तिकडे हॉलवर सगळे वाट बघतात ना आपली. अरे मुहूर्ताची वेळ टळून जाईल. चल तू तयार हो दादा. चल हळू हळू. नाही हळू नाही, आता आपल्याला घाई करायला हवी. अमूचं लग्न आलंय जवळ. हो चला चला चला. नाही तू धरू नको, सोड मला. मला काहीही झालेलं नाही. हो इकडे ये. अगं काय हे, हा फोन काय सारखा. अमू दे, ठेव प्रीती, फोन ठेवून दे. काय हे असं. चल आता गौरी घराला बसायचंय ना. काय आहे सगळं. असते पूजा असते. ये बैस 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 लवकर बैस. प्लीज ऐक. अगं काय ऐक बैस, मी सांगतो थोडा वेळ जाऊ दे ना. अगं काय थोडा वेळ जाऊ दे. अगं वेळ आता मुहूर्त येईल. चल बैस बैस बैस. हा बस. हा
अगं काय तुम्ही हल्लीच्या मुली ग? अगं हे तरी माहितीये की नाही की लग्नाच्या आधी गौरी हार पुजायचा असतो. आत्या 5 मिनिटांनी करायचं. 5 मिनिटांनी. आमच्या वेळी नवरी मुलगी अशी लाजरी बुजरी असायची. बरं का अमृता, ही पूजा करताना ना अजिबात बोलायचं नाही. म्हणजे असे तांदूळ घ्यायचे आणि गौरीवरती असे सोडत राहायचे. म्हणजे सगळी मूर्ती बुडेपर्यंत. म्हणजे ना गौरी प्रसन्न होते. म्हणजे तुझ्या सासरी प्रसन्न आहेस ती, पण हल्ली काय ग, किती कमावलं तरी कमीच असतं. पण आत्या ऐक अमृता, आता नवा संसार सुरू व्हायचा तुझा. आता एकट्यानं नाही, जोडप्यानं जगायचं. काय अम्मू नवरी झाली ग. अगं बाई, विसरलेस की मंत्र विसरले. हा हे बघ इकडे. गौरी गौरी सौभाग्य दे, गौरी गौरी सौभाग्य दे, असं म्हणायचं. चल ग चल प्रीती, आपण बाहेर जाऊया. अगं तिला का घेऊन चाललीयस? तिच्याशी बोलत बसलीस म्हणजे? बोलायचं नाही म्हणून सांगितलंय. चल ग चल प्रीती, आपण गुरुजींना सांगूया की नवरी मुलगी गौरी हार पुजायला बसली. बर चल 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 आपण गुरुजींना सांगूया लवकर. आले ग आले. उचला. बाबा कुठे आहात तुम्ही? हो मला इकडे गौरी हार पुजायला बसवलंय. हॉलमध्ये अक्षयवेट अमृताचा बोर्डही लागलाय. बघ मस्त आहे की नाही बोर्ड? फुलांचा. अगं थर्माकोलचा लावत होते मी. म्हटलं हॅट नथिंग डुईंग. काका बाबा कुठे आहेत? बाबा हे काय माझ्या बाजूलाच बसला निरंजन. पण अमू बेटा, तू गौरी हार पुजायला बसलेस ना, तिकडे लक्ष दे. देवीचा आशीर्वाद घे. आम्ही पोचतोच आहोत. बरं अच्छा. काका बाबांना फोन द्या ना. का बाबांना फोन द्या ना. दादा फोन का कट केला? मला बोलायचं होतं अमुशी. अरे आपण पोचतोच आहोत 5 मिनिटात. हॉलवर गेलो ना की मनसोक्त बोल अमुशी. आणलीस ना मिठाई? हो हो. ए चलो रे. बाबा लवकर या ना, नाहीतर खूप उशीर होईल. मृदुला, ए मृदुला. आले. अगं ये लवकर शेरवानी घेऊन. किती वेळ? आले. दे त्याला. अक्षय चल बा पटकन बदलून कपडे.
थोडा वेळ काचेल, नंतर हळूहळू सैलही होईल. पण आता बघ कसं छान दिसतंयस, एकदम राजबिंडा. हो की नाही? हो की नाही मृदुला? सभ्य सुसंस्कृत, प्रतिष्ठा कमवण्यासाठी काचणारे नियमही सोसावेच लागतात. त्याचा असा बाऊ नसतो करायचा. आज जी काही तुम्हाला प्रतिष्ठा मिळाली, नाव कमवलंय, ते मिळवण्यासाठी अण्णा झिजलेत आयुष्यभर. आणि तुझ्या अशा वागण्यानं एका क्षणात सगळं तुला मिळालं असतं. कल्पना आहे तुला याची? पण आपल्या सगळ्यांना धडा मिळालाय आणि ह्यातून आपण शिकायचंय सगळ्यांनीच, अगदी आम्ही सुद्धा. आता यापुढे कुठलंही पाऊल उचलताना तारतम्यांनीच आपण वागलं पाहिजे, ते सगळ्यांच्या सुखासाठी, आपल्या आनंदासाठी. समजतंय? अनंता, बाहेर सगळं ठीक आहे? हो, भटजींची मांडामंड झाली आहे सगळी, आता बोलवतीलच ती मुलाला. अक्षय, मागचं सगळं काही विसरून जायचं आणि हसतमुखानं पुढे जायचं. परमेश्वराच्या कृपेनं आणि वाडवडिलांच्या पुण्याईमुळे आज आपली लाज राखली गेली, पण ती आता आपल्या वागणुकीनं आपल्याला जपायची आहे. ती आपली जबाबदारी आहे, मंगल कार्य आहे. त्याला साजेसं वागायचं आपण सगळ्यांनीच. मृदुला, मुंडावळ्या आहेत ना? आहेत माझ्याकडे. मुंडाव्या बहिणीनं बांधायच्या असतात. शर्मिष्ठाला बोलवणार आणि आपल्या बाळाची दृष्ट काढो, सगळं मंगळ दूर होऊ दे. काळजी करू नकोस. हे बघ, हळदीची जबरदस्ती झाली, मेहंदी सुद्धा लावली, पण अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात पडू देणार नाही. तिथे मला कोणीही अडवू शकणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अगं अगं अम्मू, अगं अम्मू, नुसती बघत काय बसलीस? हा, अजून पूजेला सुरुवात देखील केली नाहीयेस तू. हा, गौरी गौरी सौभाग्य दे, गौरी गौरी सौभाग्य दे असं म्हणतेस की नाही? हा, नाही तसं तिने सौभाग्य दिलंच आहे, भरभरून दिलंय. भारी लक्की आहेस. आत्ताच मी अक्षयला बघून आले. काय राजविंडा दिसतोय ग. जोधपुरी सूट घातलाय. मी आपली अशी हळूच बघून आले. अगं बघत काय, चल 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 चल, घे हे घे, तांदूळ घे हातामध्ये. असं नाही करू.
अगं पूजेतून असं उठायचं नसतं. गौरीहार पुसतेस ना तू. अगं अपशकून होतो. अरे निरंजन काय या हल्लीच्या मुली बाबा. चल तू चल लवकर चल चल. अरे बघ ना. अगं बेबी पाणी आण ना पाणी पाणी आणि काय झालं बेटा? बर मी आणते पाणी मी आणते पाणी. अमू आत्ता माझ्या जीवात जीव आला. मला माहिती होतं तुम्ही येणार. किती जरी उशीर झाला ना तरी तुम्ही येणार. पण इतका का वेळ लावला? मी किती वाट बघितली तुमची. आता हे लग्न नाही होणार. काय झालं बाबा? बाबा बोला ना, काय झालं? बाबा काय झालं? काय झालं? ये बाय मुंडवया बांध त्याला. आज तुझा मान असतो. शर्मिष्ठा जा मुंडवया बांध. अशी उभी का राहिली आहेस तू? मुहूर्त टळून चाललाय. चल 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 लवकर. आज तुझा मान असतो बाळा. हा चल. शर्मिष्ठा कर्तव्य महत्वाचं, मनाचे चोचले नंतर. शर्मिष्ठा बांध. बस चल चल उशीर होतोय आपल्याला. ये बाबा तुम्ही अशी कशी काय माघार घेऊ शकता? तुम्ही मला प्रॉमिस केलेलं काय झालं? काहीही झालं तरी अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात पडू देणार नाही.
अख्खं जग जरी माझ्या विरोधात असलं तरी तुम्ही माझ्या बाजूने उभे राहाल, हे लग्न मोडाल. होय बाळा, दुसरा पर्याय नाहीये माझ्यासमोर. मी हात जोडतो, पण आता लग्नाला उभे राहा. बाबा असं काय झालं? तुम्ही प्लीज प्लीज, का हे सांगण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची आता ही वेळ नाही. ही वेळ नाहीये. अमृता, आपण आता हे लग्न नाही थांबवू शकतो. तुम्ही माझा प्रॉमिस मोडलत बाबा. दिस इज नॉट डन बाबा. आता मलाच काहीतरी करावं लागेल. अमृता, अक्षय घे बाळ, हे केळं तू अर्ध खायचंयस आणि दूध सुद्धा अर्धच प्यायचंयस. घे. नकोय मला. पण मी विचारलंच नाही बाळा तुला, हे करायचंच असतं. आता या पुढच्या आयुष्यात तू आणि अमृताने सगळ्या गोष्टी वाटून घ्यायच्या आहेत. त्याचं प्रतीक आहे हे. घे. अमृता, यू हॅव टू फेस दम अक्षय. अरे तुला कधी ना कधी त्यांना फेस करावंच लागणार आहे ना अक्षय. आणि मी माझा शब्द पाळलेला. गणपतीपासून हळदीपर्यंत सगळं सावरून घेतलंय ना मी. याच्या पलीकडे खोटेपणा मला जमणार नाही. अगं गौरीहार पुसताना असं उठायचं नसतं बाळा. सॉरी माई, पण अक्षयशी मला महत्वाचं बोलायचं. शर्मिष्ठा, बोल बाळा. माई मला अक्षयशी एकट्याशी बोलायचं.